विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मुख्यमंत्री योजना दूत ही जी योजना आहे, ही जी भरती आहे, यामध्ये अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. आज 17 सप्टेंबर आहे. अजूनही तुम्ही अर्ज केलेला नसेल तर त्वरित अर्ज करा. कारण यासाठी कुठलीही फी लागत नाहीये, कोणतीही परीक्षा होणार नाहीये. तुम्ही जर 18 वर्षापासून ते 35 वर्ष या वयोगटामध्ये असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे या योजनेचा फॉर्म आज त्वरित भरून टाका. 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला फक्त महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. ही संपूर्ण योजना नेमकी काय आहे याची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काय आहे, यासाठी काम काय करायचं आहे, यासाठी आपल्याला मानधन किती मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि फॉर्म भरण्यासाठी साधारणतः आपली पात्रता काय असली पाहिजे आणि डॉक्युमेंट कोणती लागणार आहे, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आता या ठिकाणी ह्या वृत्तपत्रामध्ये काय बातमी आहे की मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यास मुदतवाढ. आता ऍक्च्युली 17 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 17 सप्टेंबर म्हणजे अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 17 सप्टेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे? www.mahayojnadut.org या संकेतस्थळावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही पेपरची बातमी आहे. आपण थोडं सोपं करूया, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना दूत म्हणजे काय, किती उमेदवारांची निवड होणार, मानधन किती मिळणार, पात्रता काय असणार आणि कोणते कोणते कागदपत्र लागणार. चला आता हा GR आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत, ठीक आहे. हा GR आहे 9 जुलै 2024 चा. काय म्हटले बघा या GR मध्ये, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण राज्यामध्ये 50,000 योजना दूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 आणि शहरामध्ये 5,000 लोकसंख्येच्या मागे 1 असे टोटल महाराष्ट्रामध्ये 50,000 योजना दूत नेमण्याला प्राधान्य संमती देण्यात आलेली आहे अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये, ठीक आहे. आता यांचं विद्यावेतन स्टायपेंड किती मिळणार लक्षात घ्या. तर बघा पुढे काय म्हटले, विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत निर्गमित करण्यात येतील. तर आता मुख्यमंत्री योजना दूत म्हणजे काय तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. योजना दूत भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 300 कोटी रुपये खर्च करणार आहे, लक्षात घ्या. आणि या भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी आहे. पुढे बघा, योजना दूत भरती अंतर्गत राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची भरती करण्यात येणार आहे. योजना दूताचे काम राज्य सरकारने सुरू केलेल्या सरकारी योजनांचा प्रसार आणि प्रचार करणे हे असेल. यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. चला, किती उमेदवारांची निवड होईल आणि मानधन किती मिळणार, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत ही नेमणूक केली जाणार आहे. हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. मी आता सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरामध्ये 5,000 लोकसंख्येसाठी 1 अशा पद्धतीने 50,000 योजना दूतांची निवड. आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10,000 रुपये प्रति महिना एवढे मानधन देण्यात येणार आहे. किती? 10,000 रुपये प्रति महिना, हे लक्षात घ्या, ठीक आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतांसोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल. म्हणजे या योजनेसाठी जर आपली निवड झाली तर 6 महिन्यांपर्यंत आपल्याला 10,000 रुपये हे मानधन या ठिकाणी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. 6 महिन्याचं तसं ऍग्रीमेंट सुद्धा असणार आहे.
आता पुढे बघा, मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? तर सगळ्यात पहिला निकष लक्षात घ्या, तुमचं वय 18 वर्षापासून ते 35 वर्ष यामध्ये पाहिजे. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, तुमचं किमान ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज, अर्थात आपल्यापैकी सगळ्यांचं MSc IT वगैरे छोटा मोठा कोर्स झालेला असतो, तर संगणकाचं नॉलेज आवश्यक आहे. उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. एक मोबाईल आता आपणा सर्वांकडे आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाहीये. ठीक आहे, तर सगळ्यांकडे मोबाईल असणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणे, उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजेच तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध झालं पाहिजे. आणि उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार लिंक असावे. तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ही आहे पात्रता. त्यानंतर डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे तुमच्याकडे? तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, म्हणजे आता तुमचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट आधार कार्ड, मी आता सांगितलं. पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा दाखल कागदपत्र, म्हणजे तुमची डिग्री झाली आहे या संदर्भात तुमचा निकाल लागणार आहे, लक्षात घ्या. आदिवास दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं बँकेमध्ये खातं आहे, तुमच्याकडे पासबुक आपण ज्याला म्हणतो बँकेचं, ते आधारशी लिंक असलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे आणि हमीपत्र भरून द्यायचंय. आता हे हमीपत्र कुठे आहे? तर ऑनलाईन अर्ज तुम्ही जो भरणार आहे त्या ऑनलाईन अर्जामध्येच हे हमीपत्र आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, हे खूप चांगली योजना आहे. खरं तर शासनाच्या खूप साऱ्या योजना असतात, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या योजनांपासून वंचित राहतो. पण आता अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया किंवा खूप चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. आमचाही प्रयत्न तोच आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, ज्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरता आला पाहिजे आणि फॉर्म भरून तुम्हाला सुद्धा एक शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करता यावा, ज्या माध्यमातून तुम्हालाही शासनाच्या योजनांची परफेक्ट माहिती होते आणि ती माहिती तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवताय. त्या बदल्यात तुम्हाला सरकारकडून मानधन दिलं जाते, लक्षात घ्या. त्यामुळे चांगली योजना आहे, निश्चितपणे या योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा. यासाठी फॉर्म तुम्हाला इकडे भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही जर वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली एक सरळ सेवेसाठी सर्वसमावेशक अशी बॅच सुद्धा आहे. ठीक आहे, या बॅचचाही तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊन तुम्ही चांगलं मार्गदर्शन मिळवू शकतात आणि वेगवेगळ्या सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी, कायमस्वरूपी सरकारी नोकरी प्राप्त करू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 8888 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.